पुढची मोठी बातमी आपल्याला बघायची आहे। मुंबईच्या भायखळ्यामधील विषप्रयोगाचा कट मुंबई पोलिसांनी उधळलाय आणि या प्रकरणी फैयाज प्रेमजी या आरोपीला अटक करण्यात आलेली आणि त्याच्या जबाबामध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी मुंबई पोलिसांसोबतच आता एटीएसने सुद्धा समांतर तपासाला सुरुवात केली आहे। मुंबईत मास किलिंगचा प्रयत्न, मला 15,000 माणसं मारायची होती, आरोपीचा धक्कादायक जबाब, घातपात की दहशतवादी कट। मुंबईच्या भायखळा परिसरात मोहरमच्या आशुरा मिरवणुकीदरम्यान मास किलिंगचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला। विषारी गोळ्यांचं वाटप करणाऱ्या फैयाज निसार हुसेन प्रेमजी या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली। त्याच्या जबाबातून धक्कादायक माहिती मिळाली, मला कमीत कमी 15,000 लोकांना मारायचं होतं। आरोपीच्या या जबाबातून त्याला किती मोठा नरसंहार करायचा होता हे उघड झालंय। त्यासाठी त्यानं केलेली तयारीही पोलीस तपासात समोर आली आहे। फैयाजनं ऑनलाईन 30,000 रिकाम्या कॅप्सूल्स आणि 50 किलो घातक झिंक फॉस्फाईड मागवलं होतं। भायखळा पोलिसांनी केलेल्या कारवाईत 14,900 विषारी कॅप्सूल जप्त करण्यात आल्या। या प्रत्येक कॅप्सूलमध्ये सुमारे 1 ग्रॅम झिंक फॉस्फाईड होतं। भायखळा झिंक फॉस्फाईड कॅप्सूल प्रकरणामध्ये आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे। झिंक फॉस्फाईडचा वापर नेमका का करण्यात आला, तर आरोपी फैयाज प्रेमजी ह्याचं पुण्यातलं जे घर आहे त्या पुण्यातल्या घराच्या अवतीभोवती खूप जास्त उंदीर आहेत। ते उंदीर मारण्यासाठी तो झिंक फॉस्फाईडचा वापर करायचा। त्याने गुगलवरती AI वरून माहिती घेतली की किती प्रमाणात झिंक फॉस्फाईड वापरलं तर शरीराला किती हानी होऊ शकते, आणि तोच अभ्यास करून ते झिंक फॉस्फाईड वापरून त्याला लोकांना लक्ष्य करायचं होतं। शुक्रवारी मिरवणुकीत हर्बल कॅप्सूल म्हणून फैयाजकडून या कॅप्सूलचं वाटप करण्यात येणार होतं। त्यावेळी संशयातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन लगेच सोडून दिलं होतं। मात्र त्यानं दिलेल्या गोळ्या खाल्ल्यानंतर लोकांना त्रास होऊ लागल्यानं शनिवारी पहाटे त्याला अटक करण्यात आली। फैयाजला पकडून देण्यात मिरवणुकीतील स्वयंसेवक महिलांचा मोठा वाटा आहे। वो कैसे दे रहा था, ऐसे फेंक कर, और जो कि तबरुक जो होता है नियाज वो फेंक कर नहीं देते। वहाँ पे मुझे डाउट गया कि ये कुछ तो गड़बड़ है यहाँ पर, और जब मैंने उसको खोला और मैंने उसको स्मेल किया तो वो स्मेल भी बहुत अजीब सी आ रही थी, उसकी हर्बल स्मेल थी नहीं। तो मुझे तब डाउट हो गया कि ये कोई मेडिसिन नहीं है। और जैसे ही मैंने दौड़ी उसको पकड़ने के लिए, मैंने उसको कॉलर से ग्रैब किया। पीछे मेरी सिस्टर एलाम आई और हमने उसको पकड़कर लेडीज कांस्टेबल के हैंडओवर किया। फैयाजनं वाटलेल्या कॅप्सूलला पेन किलर समजून खाल्ल्यामुळे काही लोकांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। तो खाला थी, ये अपने लड़का को दे रही थी। मैं खाला से पूछे खाएगी, तो बोला एक पेन किलर है, दर्द का है। तो मैं सोचा कामा करा हुई अपने लड़का के खिला रहे तो मैं भी खा लेता हूँ। मैंने एक गोली लेके खा लिया। मजलिस सुन के 2 घंटे के बाद मैं दोस्त के साथ एक्टिवा से फिर निकला घर पे। तो मेरे को घर पे पहुँचते जो घर से 5 मिनट पहले उल्टी आना चालू हो गया। ये वो कैप्सूल भी मैंने विटामिन C बोल के मुझे दिया गया था कि ताकत की गोलियाँ, पैदल जुलूस में हर कोई थका होता है, तो मैंने उसको यूज़ किया। उसके बाद में मेरी हालत बहुत ज़्यादा ख़राब होने लगी। इसकी वजह से मैं गाड़ी में जाके बैठ गया था इससे। अच्छा, ये जो शख्स था, हाँ, उसी के हाथ से आपने गोलियां ली थी? जी। उसका क्या कहना था? विटामिन की गोली है, सब कोई भी खा सकता है, बच्चे बूढ़े, कोई फ़ायदेमंद ही गोली है, कोई नुकसान नहीं उसका। पोलीस तपासात आरोपी फैयाज बाबत आणखी काही धक्कादायक खुलासे समोर आले। तसंच त्याचं आंतरराष्ट्रीय कनेक्शनही समोर आलं असून त्यावरही पोलीस अधिक तपास करतायत। फैयाजचा भाऊ इराकमध्ये नोकरीसाठी राहतो। त्याची बहीण आणि आई देखील इराकमध्येच स्थायिक झालेत। फैयाज अनेकदा नातेवाईकांना भेटण्यासाठी इराकला जायचा अशी माहिती मिळते। अलीकडच्या काळातही तो इराकला गेला होता। काही वर्षापूर्वी त्याचा घटस्फोटही झाला, त्यामुळे तो तणावात असल्याची माहिती मिळते। गेल्या काही वर्षापासून तो पुण्यातील विमाननगर परिसरात राहत होता। फैयाज प्रेमजी हा मूळचा पुण्यातला राहणार आहे आणि पुण्यातल्या विमाननगरमध्ये जी कोरनाक सोसायटी आहे, कोरनाक नगरच्या फेज 1 मध्ये तो गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या परिवारासोबत राहत होता। याच कोरनाक सोसायटीच्या 24 आणि 25 नंबरचं जे रो हाऊसेस आहे, जे रो हाऊसेस आम्ही आतून देखील जाऊन बघितलं, जे इथले सुरक्षा रक्षक आहेत ते सांगतात की गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जे रो हाऊसेस 24 आणि 25 नंबरचं त्या प्रेमजीच्या नावावर आहेत ते मात्र बंद आहे।
उच्च शिक्षित असलेल्या फैयाजनं केलेलं हे कृत्य घातपात आहे की दहशतवादी कट याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. फैयाजचा मोबाईल, त्याचे आर्थिक व्यवहार याची बारकाईनं तपासणी केली जाते. या प्रकरणी आता काय उलगडा होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संकेत वरक आणि अभिजित पोतेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.